नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आज आपण करणार आहोत सुरणाचे कुरकुरीत काप। उपासाला आपण सुरण खातोच, पण एरवी ही सुरणाचे कुरकुरीत काप खायला आपल्याला खूप आवडतं। जेवणामध्ये तोंडी लावणं म्हणून किंवा संध्याकाळच्या चहा बरोबर हे कुरकुरीत काप खूप छान लागतात। म्हणूनच आज आपण सुरणाचे काप करणार आहोत, सोपे, झटपट आणि चवदार। सुरुवात करूया। सुरणाचे काप करण्यासाठी ना मी हे साहित्य घेतलेलं आहे। हा अर्धा किलो मी सुरण घेतले आहे आणि त्याच्या मागचं ते काळं असतं ना ते काढले आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे। हा मी तांदळाचं पीठ, रवा, तेल, मीठ, लिंबू, धणा पावडर आहे, जिरा पावडर आहे, हळद आणि हे लाल तिखट आहे। सुरणाचा हा मोठा तुकडा आहे, तो शिजायला आपल्याला वेळ लागेल म्हणून त्याचे 2 तुकडे करून आपण घेऊया। सुरण जरा कठीण असतो तोडायला, सावकाश जपून तोडायचा। दोन तुकडे केलेले आहेत। सुरण वाफवण्यासाठी ना मी मध्यम गॅसवरती हा कुकर ठेवलाय छोटा, त्याच्यामध्ये थोडं पाणी ठेवलंय आणि त्याच्यावर छोटा एक गाडा ठेवलेला आहे। आणि आता आपण हा कापलेला सुरण आहे ना 2 भाग केलेला, तो ह्याच्यामध्ये ठेवूया कुकरमध्ये। सावकाश ठेवायचा, कापलाय कुकर आणि त्याच्यात 3 शिट्या काढून घ्यायच्या कुकरच्या। मध्यम गॅसवरती कुकरच्या 3 शिट्या काढून मी घेणार आहे। कुकरची 3री शिटी झालेली आहे। आता आपण गॅस घालवूया। आपला वाफवलेला सुरण थोडा थंड झालाय, आता आपण त्याचे काप करून घेऊया। तुम्हाला काप कसे, कुठल्या आकाराचे, मोठ्या आकाराचे, लहान आकाराचे, मध्यम आकाराचे, कुठल्या आकाराचे हवे त्या आकाराचे करायचे। मी मध्यम आकाराचे करणार आहे। आपले सुरणाचे काप करून झालेले आहेत। आता आपण त्याच्यावरती मीठ मसाले घालूया। लिंब आधी चोळूया त्याच्यावरती। सुरण खकवतो घशाला म्हणून आंबट लिंब त्याच्यावरती पिळायचं आहे। लिंबाच्या रसाने त्याच्यातले जे क्रिस्टल्स असतात ते मोडले जातात आणि मग तो खकवत नाही, म्हणून लिंब घालायचं, लिंब चोळायचं त्याला। आता त्याच्यावर मसाले घालूया। जिरा पावडर घालूया आधी, ही धणा पावडर आहे, 1 चमचा घेतली आहे, ती घालूया। थोडी हळद घालूया, त्याने रंग खूप छान येतो म्हणून हळद थोडी घालूया। लाल तिखट घालायचं। लाल तिखट तुम्हाला कसं तिखट हवं त्यानुसार तुम्ही कमी अधिक करायचंय। मीठ घालूया। आणि आता हे सगळं चोळून घेऊया कापांना, म्हणजे मीठ मसाले सगळे कापामध्ये छान मुरतील। सुरणाला आपला मीठ मसाले सगळे लावून झालेले आहेत। आता ना आपण एका डिशमध्ये 1 चमचा रवा बारीक जाड कोणताही चालेल आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घालणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट। ते ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल, कारण आपण ह्याला लावलेलेच आहे लाल तिखट।
आपण ह्यामध्ये हे जे काप केलेले ते घोळवणार आहोत, म्हणून आपण हे असं सारण म्हणता येईल तसं करून घ्यायचंय. रव्याने सुरणाला कुरकुरीतपणा येतो आणि तांदळाच्या पिठामुळे बाइंडिंग येतं. नाही तर रवा आपला पडून जाईल, म्हणून ते तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं. तांदळाच्या पिठाने पण कुरकुरीतपणा येतो, पण बाइंडिंग हे त्याचं मुख्य हे आहे, कार्य म्हणता येईल किंवा फंक्शन. सुरणाचे काप तळण्यासाठी मी हा मध्यम गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तवा साधारण तापलेला आहे आणि आपले हे काप पण तयार आहेत. आता काय करायचं तर हे काप घ्यायचे आणि आपण जे हे रवा आणि तांदळाचं पीठ याचं मिश्रण केलेलं आहे ना, या मिश्रणामध्ये आधी हे जे काप घेतले आहे ते घोळवायचे छान. सगळ्या बाजूनी त्याला ते हे मिश्रण लागलं पाहिजे कापांना आणि तव्यावर ठेवायचे. गॅस मध्यम ठेवायचा आहे आपल्याला. पहिला घाणा मी 5-6 कापांचा घालते आहे. आता बाजूने आपण तेल सोडूया थोडं. आणि हे गॅस आपला स्लो आणि मध्यम ह्याच्यामध्येच असलं पाहिजे, मोठा करायचा नाही गॅस अजिबात. आपले हे काप आपण आता 2-3 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. 2-3 मिनिटं झाली आहे, झाकण काढूया आता. काप उलटूया. दुसरी बाजू पण आपण अशी छान करून घेणार आहोत. वेळेला थोडेच घालायचे काप, म्हणजे आपल्याला छान उलटता वगैरे येतात. काही लोक हे काप ना डीप फ्राय करतात, म्हणजे भरपूर. थोडंसं आता बाजूनी तेल सोडूया. एक 3-4 मिनिटं आपण तव्यावरती शॅलो फ्राय करतोय. छान झालेले आहेत आपले, कुरकुरीत काप झालेले आहेत. आपले काप हे शिजले आहेत की नाही हे बघायची गरज नाही, कारण आपण कुकरमध्ये ते वाफवूनच घेतलेले आहेत ऑलरेडी. म्हणजे ऑलरेडी आपण ते शिजवूनच घेतलेले आहे. आता फक्त या कापांना क्रिस्पीनेस म्हणजे कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण शॅलो फ्राय करतोय मीठ मसाले लावून. काप काढूया आता. किती सुंदर रंग आले आपल्या कापांना आणि छान कुरकुरीत झालेले आहेत. छान कुरकुरीत झालेले आहेत. सुंदर झालेत की नाही. आता दुसरा घाणा मी असाच करून घेते.
आपले सगळे काप करून झालेले आहेत. आता आपण ते सर्व करूया. सुरणाचे कुरकुरीत आणि खमंग काप तयार आहेत. सोबत आपण हिरवी चटणी दिलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर शेअर आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.